वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, या चॅनलवर आपण ग्रामसेवक भरतीशी रिलेटेड एक सीरीज चालवलेली आहे आणि त्यामध्ये बरेचसे लेक्चर आपण अपलोडेट केलेले आहेत आणि समोर सुद्धा अपलोडेट करत राहू। आणि मित्रांनो, जे काही लेक्चर आजपर्यंत आपण घेतलेले आहेत त्याच्या लिंक जे आहेत म्हणजे एक प्लेलिस्ट आहे, ते प्लेलिस्ट तुम्ही ओपन केल्यावर तुम्हाला त्यात सगळे लेक्चर मिळतील आणि ते प्लेलिस्टची लिंक आहे ते लिंक मी कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल। हे लेक्चरच्या खाली कमेंट बॉक्स आहे, तिथे तुम्ही पाहू शकता, तिथे जा, त्याला टच करा, तुम्हाला सगळे लेक्चर अवेलेबल होतील। हे सांगण्याचं कारण असं की बरेच विद्यार्थी मित्र असतात त्यांना यूट्यूबबद्दल माहिती नसते म्हणून तुम्हाला सांगितलं। तसंच मित्रांनो, या चॅनलवर तुम्ही भेट दिल्यानंतर तुम्हाला कम्युनिटी सेक्शनमध्ये जायचं आहे, तिथे तुम्हाला पोल स्वरूपात प्रश्न मिळतील, तिथे तुम्ही पोल स्वरूपात प्रश्नांची उत्तरसुद्धा देऊ शकता आणि अशाच नवनवीन अपडेटेड माहितीसाठी तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण जेव्हा नवनवीन अपडेटेड माहिती टाकू किंवा तुम्हाला प्रश्न टाकल्या जातील या चॅनलवर किंवा नवनवीन लेक्चर टाकले जातील तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील। ग्रामसेवक भरती विशेष या भागामध्ये म्हणजे भाग 3 मध्ये मी काही प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्यासाठी सांगितलं होतं आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी त्याची कमेंट बॉक्समध्ये उत्तरे सुद्धा दिली आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना क्लिअर गोष्टी व्हाव्यात यासाठी मी परत एकदा त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये ग्रामपंचायत संदर्भात महत्त्वाचे जे काही MCQ आहेत ते आपण घेतलेले आहेत। तसं बघितलं मित्रांनो, IBPS पॅटर्ननुसार काय प्रश्न पडेल याचा आपण अंदाज लावू शकत नाही, तरीसुद्धा एक बेसिक स्ट्रक्चर आपल्याला माहिती असावं आणि ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि बरेचसे लेक्चर आपण अपलोडेड केले आहे आणि त्यापैकी हे एक लेक्चर आहे। चला तर मित्रांनो, मग आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। या लेक्चरमध्ये सुरुवातीला MCQ आपण पाहू, त्याच्यानंतर ग्रामसेवक या पदाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत, त्याच्यानंतर तलाठी पद आहे, कोतवाल पद आहे, याबद्दल सुद्धा आपल्याला डिटेल माहिती बघायची आहे। कारण काय आहे मित्रांनो, मागचे जे PYQ होते त्यामध्ये प्रश्न पडलेले आहेत की मागच्या ज्या ग्रामसेवकच्या परीक्षा झाल्या होत्या त्यामध्ये प्रश्न होते, परंतु आता समोरचा IBPSचे मी तुम्हाला शाश्वती देत नाही, तरीसुद्धा एक त्यांनी जे PYQ दिले होते ते आपण सगळे कव्हर करू। तर मित्रांनो, आपण बघतो इथे पहिला MCQ आहे, सध्या महाराष्ट्रामध्ये 27,906 प्लस ग्रामपंचायती अस्तित्वात आहे। आता इथे मी प्लस का सांगितलं, कारण की ही संख्या वाढत जाऊ शकते। तर मित्रांनो, आता जर मी इंटरनेटवर सर्च केलं तर तेव्हा मला 27,913 इतक्या ग्रामपंचायती अस्तित्वात आहे असं उत्तर मिळालं। तर आपण बघतो ही जे रेंज आहे ते लक्षात ठेवा, 27,900 ही रेंज लक्षात ठेवा, त्याच्यासमोर अपडेटेड होतच राहील। तर मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा MCQ आहे, देशातील पहिली ग्रामपंचायत कोणती आहे असा प्रश्न पडू शकतो। तर लक्षात ठेवा, राजस्थानमधील नागौर आहे आणि ही देशातील पहिली ग्रामपंचायत आहे। आता यासंबंधी हिस्ट्रीसुद्धा आहे, आपण बघत होतो बलवंतराय मेहता समिती नेमण्यात आली होती, कशासाठी तर कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे 1952चा आणि एक्सटेन्शन प्रोग्राम आहे नॅशनल एक्सटेन्शन प्रोग्राम 1953चा। हे अपयशी का झाले याच्यासाठी बलवंतराय मेहता समिती काय होती, नेमण्यात आली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या काही शिफारशी केल्या होत्या त्याच्यावर आधारित सगळ्यात आधी म्हणजे ती पद्धत स्वीकारली कोण होती, त्यांनी पंचायत राजची शिफारस केली होती आणि ती पद्धत राजस्थानने सर्वात आधी स्वीकारली होती। आणि आपल्याला माहिती आहे बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार त्यांनी त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती, म्हणून आपल्याला असं सुद्धा प्रश्न पडू शकतो की त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली होती, त्याच्यानंतर या समितीने जी शिफारस केली होती त्याला पंचायत राज नाव असं कोणी दिलं। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखी एक प्रश्न पडू शकतो की सर्वप्रथम कोणत्या राज्याने बलवंतराय मेहता समितीच्या नुसार पंचायत राज पद्धतीचा स्वीकार केला असा प्रश्न आहे आणि लागू कोणी केली किंवा सुरू कोणी केली हा प्रश्न वेगळा आहे। तसंच मित्रांनो, हे झालं बलवंतराय मेहता समितीनुसार, तसं अशोक मेहता समितीनुसार द्विस्तरीय पंचायत राज कोणी लागू केलं असा सुद्धा प्रश्न आहे। हा प्रश्न मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। तसंच मित्रांनो, 73व्या घटना दुरुस्तीनुसार पहिलं कोणतं राज्य आहे की ज्यांनी पंचायत राजचा स्वीकार केला, हे 3 प्रश्न आहेत। तर मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करण्याचा प्रयत्न करा। समोरील MCQ आपला महत्त्वाचा, तर भारतात सर्वात सक्षम ग्रामपंचायत कोणत्या राज्यात आहेत, तर लक्षात ठेवा राजस्थान या राज्यामध्ये आहेत। नंतर आपण बघतो भारतात सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारे राज्य कोणते आहे, तर उत्तर प्रदेश आहे। तसंच मित्रांनो, भारतात सर्वात कमी ग्रामपंचायती कोणत्या राज्यात आहेत, तर केरळ राज्यामध्ये आहेत। पुढचा MCQ महत्त्वाचा की महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती, जसं आपण भारतातली पहिली ग्रामपंचायत बघितली तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा पहिली ग्रामपंचायत असेल, मग ती कोणती आहे, तर साताऱ्यामधली रहिमतपूर ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आहे।
समोरचा महत्त्वाचा MCQ मित्रांनो, की महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर सातारा जिल्ह्यात आहेत, 1400+ ग्रामपंचायती आहेत. नंतर आपण बघतो महाराष्ट्रातील पहिली महिला ग्रामपंचायत कोणती? तर घाटाव ही आहे. आणि ही कुठली आहे? तर रायगडमधली आहे. ग्रामसभेने बरखास्त केलेली ग्रामपंचायत कोणती आहे? तर देवगाव आहे, अकोल्यामधली. आणि पुढचा महत्त्वाचा MCQ म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत कोणती? तर कात्रज आहे. आणि कात्रज ही ग्रामपंचायत कुठे आहे? तर पुण्यामध्ये आहे. तसंच मित्रांनो, ग्रामपंचायत चालू करणारे पहिले राज्य कोणतं? असा सुद्धा प्रश्न पडलेला आहे. तर आंध्र प्रदेश आहे, म्हणून लक्षात ठेवा. अशा प्रकारे मित्रांनो, ग्रामसेवक भरती भाग 3 विशेषमध्ये आपण जे क्वेश्चन बघितले होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे इथे तुम्हाला मिळाले आहेत. आता समोर आपल्याला ग्रामपंचायतमधील जे काही ग्रामसेवक आहे, हे जे पद आहे ज्याची आपण परीक्षा देत आहे त्याबद्दल डिटेल माहिती घ्यायची आहे. तसंच त्यानंतर आपण तलाठी, कोतवाल याबद्दल सुद्धा माहिती घेऊ. तर मित्रांनो, आपण बघतो ग्रामसेवक हे जे पद आहे ते एक ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकीय सचिव, प्रशासकीय सरचिटणीस किंवा प्रशासकीय प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक जी आहे ते जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे यांच्या हस्ते होत असते. तर आपण ग्रामपंचायतबद्दल थोडक्यात बघितलं तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 40मध्ये ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबत तरतुदी होत्या. नंतर आपण बघतो की ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबत कोणती तरतूद आहे किंवा कोणता कायदा आहे? तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम आहे 1958मधील कलम 5 नुसार ग्रामपंचायत स्थापनेच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. तसंच एखादी ग्रामपंचायत स्थापन करण्याचा जो अधिकार आहे किंवा रद्द करण्याचा अधिकार आहे तो कोणाला असतो? तर राज्य शासनाला असतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे अधिकार आहे, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्त असतात त्यांना देण्यात येतो. म्हणून 2 प्रश्न आहेत याच्या संदर्भात, 2 प्रश्न पडतात. कधी कधी उत्तर विभागीय आयुक्त आहे आणि कुठे कुठे उत्तर राज्य शासन आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, अंतिम जे आहेत ते राज्य शासनच त्याचं उत्तर आहे, पण विभागीय आयुक्त यांच्या अधिकाराखाली ग्रामपंचायत स्थापन होत असते. तसंच ग्रामपंचायती संदर्भात आपण बघितलं तर विविध राज्यांमध्ये ग्रामपंचायतीला वेगवेगळे नावं आहेत. जसे आपण पंचायत समितीमध्ये बघितलं होतं, तसंच विविध राज्यांमध्ये ग्रामपंचायतीची वेगवेगळे नावं आहेत, ते सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. आसाममध्ये गाव पंचायत म्हणून ओळखतात, तामिळनाडूमध्ये शहर पंचायत म्हणून ओळखतात. म्हणजे ग्रामपंचायत जरी असली तरी तामिळनाडूमध्ये त्याला शहर पंचायत म्हणतात. ओडिसामध्ये पाली सभा म्हणतात. हा प्रश्न पडलेला आहे मित्रांनो, ओडिसामध्ये काय म्हणतात? पाली सभा म्हणतात. गुजरातमध्ये नगरपंचायत म्हणतात. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत वेगळी आणि हे गुजराती लोक आहे, ते गुजराती लोक काय करतात? ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतला नगरपंचायत म्हणून संबोधतात. तसंच आपण बघतो उत्तर प्रदेश आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये गाव सभा म्हणून ग्रामपंचायतीला ओळखले जाते. आणि बिहारमध्ये आपण बघतो पंचायत म्हणून ग्रामपंचायतीला ओळखलं जाते. अशा प्रकारे मित्रांनो, आपण विविध राज्यांमध्ये वेगवेगळे नावं आहेत ग्रामपंचायतीच्या संदर्भात, ते लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. अशा प्रकारे काही महत्त्वाचे मुद्दे होते ग्रामपंचायती संदर्भात, तर ते आपण बघितले. तसंच मित्रांनो, यावर आपण डिटेल लेक्चर घेतलेलं आहे पंचायत राज सिरीजमध्ये. ते लेक्चर तुम्ही नक्की बघा, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. त्यामध्ये तुम्हाला मी बेसिक स्ट्रक्चरपासून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते लेक्चर नक्की बघून जा मित्रांनो. आता समोर आपण ग्रामसेवक या पदाबद्दल सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये आपण बघतो ग्रामसेवकला काय म्हणतात? विलेज डेव्हलपमेंट ऑफिसर असं म्हणतात. आणि ग्रामविकास मंत्रालयाचा वर्ग 3चा जो अधिकारी असतो किंवा कर्मचारी असतो त्याला आपण ग्रामसेवक असं म्हणतो. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ग्रामसेवक हा जो असतो तो अधिकारी असतो, प्रशासकीय प्रमुख असतो, प्रशासकीय सरचिटणीस असतो. तसंच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सचिव असतो, परंतु ग्रामसेवक हा नोकर नसतो. म्हणून लक्षात घ्या, हा प्रश्न पडलेला आहे म्हणून मी तुम्हाला वारंवार रिपीट करत आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला ग्रामसेवकाच्या बाबत आणखी काही गोष्टी माहिती असायला हव्यात, कारण की प्रश्न पडू शकतो. तर बघा, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख म्हटलं तरी ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय सचिव म्हटलं तरी ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय सरचिटणीस जरी म्हटलं तरीसुद्धा ग्रामसेवकच लक्षात घ्यायचा. म्हणजे अशा प्रकारे ग्रामसेवकाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला क्लिअर केल्या. तर मित्रांनो, ग्रामसेवक जे असतात ना, तर आपण बघतो रोजगार हमी योजनेचे अध्यक्षपद असते त्यांच्याकडे. आपण बघतो की रोजगार हमी योजना आहे, रोजगार हमी योजनेमध्ये पर्टिक्युलरली आता मनरेगा आहे. आता मनरेगाबद्दल मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे, मागे ज्या योजना घेतल्या होत्या त्यामध्ये सुद्धा सांगितलं. मनरेगाबद्दल तुम्हाला डिटेल माहिती सांगायची आहे मित्रांनो, की मनरेगाची सुरुवात कधी झाली, कोणत्या नावाने सुरुवात झाली होती, महाराष्ट्रातली रोजगार हमी योजना याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. तसंच भारतातली जी काही रोजगार हमी योजना आहे त्याला आपण मनरेगा असं म्हणतो, तर त्याबद्दल सुद्धा डिटेलमध्ये सांगायचं आहे. यामध्ये कमेंट करण्याचा प्रयत्न करा. तर रोजगार हमी योजनेचा अध्यक्ष म्हणून कोण असते? तर ग्रामसेवक यांची निवड होत असते. नंतर आपण बघतो ग्रामसेवकाचे कार्य काय नेमकं.
प्रमुख कार्य मी इथे सांगितले आहे. पुढे डिटेलमध्ये कार्यसुद्धा मी घेतलेले आहेत. म्हणजे त्यामध्ये आपण बघतो जन्म मृत्यू समितीचा प्रबंधक म्हणून ग्रामसेवकच ओळखला जातो. नंतर आपण बघतो ग्रामसेवकाला बालविवाह प्रतिबंधक समितीचा अध्यक्ष म्हणून सुद्धा ओळखले जाते. आणखी ग्रामसेवकाची निवड कोण करते मग? तर ग्रामसेवकाची निवड जी आहे ना, पूर्वी जिल्हा निवड समिती होती ती करत होती. परंतु आता आपण बघतो त्यासाठी आपण ऑनलाईन एक्झाम देत आहोत आणि सध्या ती एक्झाम कोण घेत आहे? तर IBPS घेत आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची नेमणूक कोण करतं मग? निवड आणि नेमणूक या दोन गोष्टीमध्ये फरक आहे. निवड आधी जिल्हा निवड समिती करत होती आणि नेमणूक मित्रांनो तर मुख्य कार्यकारी अधिकारी असतात जिल्हा परिषदेचे, ते नेमणूक करत असतात. म्हणजे ते नेमणूकसुद्धा करतात. त्याची ग्रामसेवकाची बढती करायची असते तर त्यांच्याकडेच अधिकार असतात. तसंच त्यांना बढततर्फसुद्धा करायचं असलं तर अधिकारसुद्धा त्यांच्याकडे असतात. मी ते बढती म्हटलं आहे. बढतीचा अर्थ होतो प्रमोशन. म्हणजेच ग्रामसेवकाचं जर प्रमोशन करायचं आहे अधिकार कोणाला? मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना. म्हणजे मित्रांनो तुम्हाला इथे काही गोष्टी क्लिअर झाल्या. म्हणजे ग्रामसेवक आहे, ग्रामसेवकाची बढती जी असते ना ती विस्तार अधिकाऱ्यामध्ये होत असते आणि आपण बघतो ते अधिकार कोणाला? मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना. बढततर्फ करण्याचे अधिकारसुद्धा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना. नेमणूक करण्याचे अधिकारसुद्धा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना. अशा प्रकारे मित्रांनो तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, याचे वेतन आहे ग्रामसेवकाचे ते कशामधून दिले जाते असा सुद्धा प्रश्न पडतो. तर जिल्हा निधी असते, जिल्हा निधीतून ग्रामसेवकाचे वेतन देण्यात येत असते. समोर आहे ग्रामसेवकावर नियंत्रण कोणाचं असते? तर जवळचं नियंत्रण आपण बघतो गटविकास अधिकारी आहेत. आता गटविकास अधिकारी कुठे असतात? कोणत्या ठिकाणी म्हणजे कोणत्या स्तरावर असतात? मी तुम्हाला 3 स्तर सांगितले, जसं जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. अशा प्रकारे 3 स्तर मी सांगितले. यापैकी गटविकास अधिकारी कोणत्या स्तरावर असतात? तर कमेंट करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात घ्यावी लागेल की ग्रामसेवक आहे, ग्रामसेवकावर नजीकचे जवळचे नियंत्रण कोणाचे? गटविकास अधिकारी, त्यांना आपण BDO असं म्हणतो, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असं सुद्धा म्हणतो. तर लक्षात ठेवा दूरचे नियंत्रण कोणाचे असते? तर मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कुठचे? जिल्हा परिषदचे. त्यांनाच आपण काय म्हणतो? CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं त्यांना आपण म्हणत असतो. तर मित्रांनो अशा प्रकारे ग्रामसेवकावर नियंत्रण कोणाचे असते हे आपण बघितलं. आता समोर आपल्याला रजा, ग्रामसेवकाला सुट्टी पाहिजे असेल ना, मग सुट्टी कोण देत असेल? तर ग्रामसेवकाला किरकोळ काम असलं तर कोण देणार सुट्टी? गटविकास अधिकारी. म्हणजे कोण? ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. किती दिवसापर्यंत? 12 दिवसापर्यंत. मग त्याच्या पुढचे अधिकार कोणाला? तर ग्रामसेवकाला अर्जित सुट्टी पाहिजे असेल तर त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. कुठचे आहेत हे? जिल्हा परिषदेचे. तर ते किती महिन्यापर्यंत सुट्टी देऊ शकतात? 2 महिन्यापर्यंत सुट्टी देऊ शकतात. आणि ते अधिकार कोणाला आहेत हे आता तुम्हाला समजलं. समजा ग्रामसेवकाला किरकोळ कामासाठी सुट्टी कोण देते? गटविकास अधिकारी, BDO ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. आणि त्याच्यासमोर आपण बघतो अर्जित काम असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, ते त्यांना सुट्टी किंवा रजा देतात. तर मित्रांनो मी तुम्हाला बढतीबद्दल सांगितलं आहे, प्रमोशनबद्दल सांगितलं आहे. विस्तार अधिकारी म्हणून त्यांचं प्रमोशन होत असते ग्रामसेवकाचं. बढतर्फ आणि राजीनामा कोणाकडे देतो हे सुद्धा आपण बघितलं की मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, CEO आहेत, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत. कुठचे असतात ते? जिल्हा परिषदेचे. त्यांच्याकडे बढतर्फ करण्याचा अधिकार, राजीनामा देण्याचा अधिकार, बढती करण्याचा अधिकार, नेमणूक करण्याचा अधिकार इतके सगळे अधिकार त्यांना असतात. तसेच मित्रांनो ग्रामसेवकाचा अधिकार क्षेत्र किती असते? तर बघा ग्रामपंचायतीचं अधिकार क्षेत्र आहे तेवढं ग्रामसेवकाचं अधिकार क्षेत्र. अपवादात्मक परिस्थितीमध्ये काय होत असते की 2 किंवा अधिक ग्रामपंचायतीचा अधिकारसुद्धा त्यांना देण्यात येतो आणि म्हणून अपवादात्मक परिस्थितीत होते, हे नेहमी नाही. म्हणजे ग्रामपंचायत असेल किंवा वेगळ्या प्रकारे काही तरतूद करण्यात आली असेल तर अशा वेळेस त्यांचं अधिकार क्षेत्र वाढू शकते. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ग्रामसेवकाबद्दल डिटेल माहिती बघितली. आता त्यांचे कार्य काय, नेमकं ज्या पदासाठी आपण परीक्षा देत आहोत त्या पदामध्ये आपण बघतो ग्रामसेवकाला नेमकं काय काम करावं लागते ते आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. तर मित्रांनो आपण बघतो समजा ग्रामसेवक आहे आणि ग्रामसेवकाचे जे काही कार्य आहेत ते कार्य 2 भागामध्ये आपल्याला विभागता येतील. त्यामधला पहिला विभाग आपण म्हणतो सर्वसाधारण कार्य आणि दुसरा कुठला? वित्त आणि लेखा परीक्षण विषयक जे काही कर्तव्य असतात, कार्य असतात. अशा प्रकारे 2 भागामध्ये आपण वर्गीकरण केलं. मग आता सर्वसाधारण कामामध्ये नेमकं ग्रामसेवक कोणकोणते कामं पार पडते? समजा ग्रामपंचायत निर्णय अंमलबजावणी करते, क्षेत्रातील पाणीपट्टी आहे, घरपट्टी यांची वसुली करण्याचे काम, जन्म मृत्यू विवाहांची नोंद ठेवण्याचे काम.
तसंच आपण बघतो ग्रामपंचायत सभेचे कामकाज पाहणे, आर्थिक व्यवहारांचा हिशोब ठेवणे, अहवाल सादर करणे, पंचायत समितीला अहवाल सादर करणे, जिल्हा परिषदेला अहवाल सादर करणे, सभेचे कामकाज पाहणे, दप्तर सांभाळणे, वेगवेगळ्या प्रकारचे असे महत्त्वाचे कार्य जे आहेत ते ग्रामसेवक करत असतात. आणि वित्त व लेखाविषयक सुद्धा त्यांचे कार्य आहेत. त्यामध्ये काय काय कामं करतात, तर ग्रामपंचायतीचा एक प्रशासकीय सचिव आहे, सल्लागार आहे, म्हणून ते काय करतात, सरपंचाला आर्थिक बाबतीत सल्ला देणे, त्याच्यानंतर आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण पूर्ण करणे, तसंच ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये जे काही मालमत्ता येते त्याचे लेखाजोखा सगळ्या गोष्टी ठेवणे. तसेच मित्रांनो, ग्रामपंचायती संदर्भात जे काही करविषयक कार्य असतील ते देखरेख ठेवणे, त्याच्यावर आर्थिक कार्यांवर देखरेख ठेवणे, कर वसुली करणे, कर लावणे, ह्या सगळ्या गोष्टी असतात ते कोण करत असते, ग्रामसेवक करत असते. एक प्रशासकीय प्रमुख म्हणून, एक वित्तीय सल्लागार म्हणून हे सगळे कामं कोणाचे आहेत, तर ग्रामसेवक यांचे असतात. अशा प्रकारे मित्रांनो आपण ग्रामसेवक या पदाबद्दल डिटेल माहिती बघितली. आता समोर आपल्याला काय बघायचं आहे, तर तलाठी पदाबद्दल माहिती बघायची आहे, कारण यावर प्रश्न पडलेले आहेत. तर मित्रांनो, आपण बघतो तलाठी पदाचे जनक म्हणून राजश्री शाहू महाराज यांना ओळखलं जाते. मग आता यांनाच का ओळखलं जाते, कारण यांनी या तलाठी पदाची निर्मिती केली आहे. मग आता निर्मिती झाली कशी, यामागे एक मस्त हिस्ट्री आहे, ते मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते. आपण जर मित्रांनो इतिहास बघितला तर आपल्याला समजते की इतिहासामध्ये बऱ्याच वर्षापासून वतने रूढ होती. वतने रूढ होती म्हणजे कुलकर्णी वतने आहेत वगैरे, हे जे आहेत ना, तर हे जे वतनं होते, समजा पाटील हा मराठा तर कुलकर्णी हा ब्राह्मण असे, पाटील कसा असे अशिक्षित, कुलकर्णी जे असतील ते कसे साक्षर, म्हणजे अशा प्रकारे हे वतने होती. आणि आपण बघतो मित्रांनो की महात्मा फुले होते. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आता ती स्थापना कधी केली होती हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर बघा, महात्मा फुले होते, महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आणि त्याच्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर आपण बघतो राजश्री शाहू महाराज यांनी त्यांचे कार्य जे आहे ते पुढे चालवलं. म्हणजे त्यांनी सुद्धा सत्यशोधक समाज जो होता त्याला पाठिंबा दिला. त्याच्यानंतर त्यांचं कार्य ते समोर नेण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी केलं. कारण काय होतं मित्रांनो की महात्मा फुले यांच्या विचारांचा पगडा जो होता तो राजश्री शाहू महाराजांवर होता. म्हणून त्यांचे जे काही सत्कार्य होतं, समाज सुधारणेचे जे काही कार्य होतं ते त्यांनी पुढे नेलं. आपण बघतो महात्मा फुले होते त्यावेळेस महात्मा फुलेंच्या काळात जे काही कुलकर्णी होते ते कुलकर्णी जे होते त्यांना ग्रामराक्षस असे महात्मा फुले म्हणत होते. मग आता ग्रामराक्षस का बरं म्हणत होते हे तुम्हाला समोर समजतेच. म्हणजे आपण बघतो मित्रांनो की त्यावेळेस जे कुलकर्णी होते ना, त्यांची कपट नीती, ते गावातील जे काही लोक असतील त्यांच्यावर कारवाई करत, त्यांच्यावर अन्याय करत आणि या सगळ्यांवर म्हणजे खोट्या सावकारी करत, खोट्या नोंदी ठेवत, कपटी कारस्थाने वगैरे. त्यामुळेच मित्रांनो आपण बघतो मुकुंदराव पाटील होते. म्हणजे आणखी एक रेफरन्स आला एका नावाचा, मुकुंदराव पाटील, आणि त्यांच्याशी रिलेटेड कुलकर्णी लीलामृत हे त्यांनी काय लिहिलं आहे, त्यांचा ग्रंथ आहे तो. त्यामध्ये ह्या सगळ्या कारवाया ज्या आहेत म्हणजे कुलकर्णी जे काही वतन आहेत त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये सांगितलं आहे. आणि त्यासाठी कोणता ग्रंथ आहे, तर कुलकर्णी लीलामृत हा मुकुंदराव पाटलांच्या ग्रंथामधून हे आपल्याला दिसून येते. म्हणजेच मित्रांनो मुकुंदराव पाटलांच्या या कुलकर्णी लीलामृत या ग्रंथामधून लोकांवर त्या वेळेस कसा अन्याय होत असेल हे प्रकाशित केलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगत होती की हे जे कुलकर्णी वतन आहेत, मग यामुळेच काय केलं, तर राजश्री शाहू महाराजांनी ही कुलकर्णी वतने बंद केले आणि त्या ठिकाणी पगारी तलाठी नेमले. मुद्दा आपला हाच महत्त्वाचा होता की तलाठी पदाचे जनक कोणाला म्हणतात, तर राजश्री शाहू महाराजांना म्हणतात. आणि त्यामागची मी छोटी हिस्ट्री सांगितली, म्हणजे शॉर्टकटमध्ये तुम्हाला हिस्ट्री सांगितली. तलाठी पद का नेमलं गेलं होतं, तर कुलकर्णी हे जे वतनं नष्ट करण्यासाठी त्यांनी पगारी तलाठी पद नेमलं होतं, म्हणूनच त्यांना काय म्हणतात, तलाठी पदाचे जनक असे म्हणतात. अशा प्रकारे मित्रांनो तलाठी पदाबद्दल आपण शॉर्टकटमध्ये हिस्ट्री बघितली. हिस्ट्री तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मित्रांनो आता आपण समोर पाहू की तलाठी पदाबद्दल आपल्याला बाकीची इन्फॉर्मेशन कव्हर करायची आहे. तर तलाठी हे जे पद आहे ते महसूल मंत्रालयाचा वर्ग 3चा कर्मचारी म्हणून निवडण्यात येते आणि नेमणूक त्याची झालेली असते तलाठीची. आपण बघतो यासाठी कोणता कायदा आहे का, अधिनियम आहे का, तर हो आहे. कोणता आहे, जमीन महसूल अधिनियम 1966. काय म्हटलं मी, रिपीट करते, जमीन महसूल अधिनियम 1966 आहे. त्यामधील कलम 7 नुसार उपकलम 3 नुसार तलाठी पदाची नेमणूक होते, म्हणजे तलाठ्याची नेमणूक करता येते किंवा केली जाते. तर मित्रांनो आपण बघतो की तलाठी पदाची जी की निवड आहे ते कशी होत असते, तर ऑनलाईन परीक्षा झाली. आता पूर्वी कोण निवडत होतं, जिल्हा निवड समिती होती ती निवड करत होती. आता निवड आणि नेमणूक यामध्ये फरक आहे, मी 2-3 वेळा सांगितलेला आहे. तर नेमणूक कोण करत असते, जिल्हा अधिकारी.
तलाठी पदाची नेमणूक कोण करतो, म्हणजे कोण करतात, जिल्हाधिकारी करतात। तसेच मित्रांनो आपण बघितलं यांच्यावर नियंत्रण कोणाचे असते, जवळचे नियंत्रण मंडळ अधिकारी आहे त्यांचे असते आणि दूरचे नियंत्रण कोणाचे असते तर उपजिल्हाधिकारी आहे त्यांचे असते। अशा प्रकारे महत्त्वाच्या गोष्टी आहेत। आणि रजा कोण देते यांना, किरकोळ कामासाठी तहसीलदार देतील आणि अर्जित कामासाठी उपजिल्हाधिकारी तलाठीला काय देत असतात तर रजा देत असतात। आणि यांचे वेतन आपण बघतो राज्याच्या संचित निधीतून देण्यात येते। तर मित्रांनो मी तुम्हाला इथे सांगितलं की राज्याच्या संचित निधीतून वेतन देण्यात येते। मग राज्याच्या संचित निधीतून आणखी कोणाकोणाचे वेतन देण्यात येतात हे सुद्धा तुम्हाला कमेंट करायचं आहे। त्याच्याशी संबंधित राज्यघटनेतील एक कलम आहे ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे प्रयत्न करा। तर मित्रांनो तलाठी नेमकं काय काम करतो तर बघा की जमिनी संदर्भात आपण बघतो, जमिनी संदर्भात अभिलेख सतत अद्ययावत राहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार मी तुम्हाला अधिनियम सांगितला आहे तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या ज्या असतात ते विहित करण्यात आलेल्या आहेत। आणि गावामध्ये आपण बघतो काम करणारा तलाठी हा गाव पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर करून 1 ते 21 क्रमांकाच्या नमुन्यामध्ये ठेवत असतो। तलाठी जो असतो हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो। गावातील शेत जमिनीचा 7/12 आहे, 8 आहे, या संदर्भात ज्या काही बाबी असतात त्या सगळ्या कोण देत असतो तर तलाठी देत असतो। ज्याप्रमाणे मित्रांनो आपण ग्रामसेवकाबद्दल बघितलं की ग्रामसेवकाला वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी नावे आहेत, मग तसं तलाठीला सुद्धा आहे की तलाठीला सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी नावे आहेत, ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत। तलाठी कुठे कुठे म्हणतात, तलाठी महाराष्ट्रात म्हणतात, गुजरातमध्ये म्हणतात, कर्नाटकमध्ये म्हणतात, ग्राम लेखापाल किंवा कर्णम म्हणून आंध्र प्रदेशमध्ये म्हणतात, पटवारी म्हणून मध्य प्रदेश आहे, पंजाब आहे, तेलंगणा, पश्चिम बंगालमध्ये ओळखले जाते आणि लेखापाल म्हणून उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तलाठ्याला ओळखले जाते। म्हणजे तलाठी या पदाला वेगवेगळी नावे आहेत वेगवेगळ्या राज्यामध्ये, ते आपण बघितली। अशा प्रकारे मित्रांनो आपण तलाठी या पदाबद्दल डिटेल माहिती बघितली। आता समोर आपल्याला कोतवाल या पदाबद्दल माहिती बघायची आहे। तर मित्रांनो कोतवाल हे जे पद आहे या पदाचे जनक कोण आहेत तर मुघल बादशाह अकबर आहे। तुम्हाला प्रश्न पडू शकतो कोतवाल पदाचा जनक कोण, मुघल बादशाह अकबर आहे। नंतर आपण बघतो कोतवाल पदाबद्दल आपण बघितलं तर महसूल मंत्रालयाचा वर्ग 4चा कर्मचारी, तलाठी जसं आपण वर्ग 3चा कर्मचारी बघितला होता तसंच कोतवाल वर्ग 4चा कर्मचारी आहे। आणि आपण बघतो ग्रामपंचायत आहे आणि तलाठी आहे यांच्यातील कार्यवाहक म्हणून कोतवाल यांना ओळखले जाते। आता कोतवाल होण्यासाठी पात्रता काय असावी लागते, गावाचा रहिवासी तो असावा लागतो आणि किंवा 7वी तरी पास असावा लागतो। तर मित्रांनो यांची निवड आपण बघतो ऑनलाईन परीक्षा झाली होती। तर नेमणूक कोण करते असा प्रश्न विचारला तर तहसीलदार हे त्यांची नेमणूक करत असतात। आणि वयोगट यांच्यासाठी काय असतो 18 ते 40 वर्ष असतो। आपण बघतो आता यामध्ये बढतीसाठी आपण बघतो बढती कोणत्या पदावर होते तर लिपिक पदावर कोतवाल यांची बढती होत असते। आणि यांच्यावर नियंत्रण कोणाचं असते तर तलाठी या प्रशासकीय अधिकाऱ्याचं म्हणजे महसूल अधिकाऱ्याचं कोतवाल या पदावर नियंत्रण असते। अशा प्रकारे मित्रांनो आपण कोतवाल हे जे पद आहे या पदाबद्दल माहिती बघितली। मित्रांनो समोर आपल्याला आता पोलीस पाटील आहे, पोलीस पाटील या पदाबद्दल डिटेल माहिती बघायची। तर बघा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम आहे 1967 त्या अंतर्गत पोलीस पाटील यांची नेमणूक होत असते। आणि यासाठी काय पात्रता पाहिजे तर गावाचा रहिवासी असायला पाहिजे पोलीस पाटील, किमान 7वी तरी पास असायला पाहिजे आणि वयोगट यांच्यासाठी किमान आपण बघतो 25 ते 45 वर्ष हा वयोगट असतो। आणि निवड कोण करते याच्यासाठी आपण बघतो तर परीक्षा असते शासनाची, त्यामधून पोलीस पाटील यांची निवड होत असते। आणि नेमणूक आपण बघतो नेमणूक कोण करते पोलीस पाटलांची तर उपजिल्हाधिकारी जे असतात ते पोलीस पाटील यांची नेमणूक करत असतात। लक्षात ठेवा मित्रांनो मी वेळोवेळी सांगितलंय निवड आणि नेमणूक यामध्ये फरक असतो। अशा प्रकारे मित्रांनो आपण ग्रामसेवक संदर्भात ग्रामपंचायती संदर्भात महत्त्वाचे MCQ बघितले, महत्त्वाची माहिती बघितली। त्याच्यानंतर आपण कोतवालबद्दल बघितलं म्हणजे कोतवाल या पदाबद्दल, पोलीस पाटील या पदाबद्दल, तसंच तलाठी पदाबद्दल डिटेल माहिती बघितली। तर मित्रांनो ग्रामसेवक भरतीशी संबंधित बरेचसे लेक्चर अपलोडेड आपल्याला करायचे आहेत, बरेचसे लेक्चर अपलोडेड सुद्धा झालेले आहेत। तुमचा 50+ सिलेबस तिथे कव्हर झालेला आहे। तसेच मित्रांनो ग्रामसेवक भरतीशी संदर्भात बाकीचे जे लेक्चर आहेत ते आपण लवकरच अपलोड करू। आणि तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि आवडले असल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा व्हिडिओ लिंक शेअर करा। तर भेटूया मित्रांनो पुढील भागात पुढील लेक्चरमध्ये अपडेटेड माहितीसह। तोपर्यंत तुम्ही सर्वांनी इथपर्यंत लेक्चर ऐकलं म्हणून तुम्हा सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद।